नमस्कार, स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कटाची आमटी. तर त्यासाठी ही मी हरभऱ्याची डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवली होती. आता ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. त्यानंतर थोडंसं तेल घालायचं यामध्ये. आता यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे मी आणि ह्या डाळीच्या मी कुकरमध्ये याला ठेवून 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे डाळ छान अशी शिजेल आपली. तर इथे आपण हरभऱ्याची डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे. आता आपण यातलं पाणी काढून घेणार आहोत डाळीतलं. एका भांड्यात चाळणी ठेवलेली आहे. आता आपण ही डाळ सगळी यामध्ये अशी ओतून यातलं पाणी काढून घेणार आहोत. तर हे बघा, आपण डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे इथे. तर आता कटाची आमटी करण्यासाठी आपल्याला कांदा लागेल. त्यानंतर हे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, अर्धा चमचा धने घेतले, थोडीशी बडीशेप घेतली, आल्याचा तुकडा आहे आणि थोड्याशा लसूण पाकळ्या आहेत इथे घेतलेल्या मी. तर आता हा कांदा आपल्याला छान असा तेलावर भाजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर जिरे, धने आणि बडीशेप थोडीशी तेलावर आपल्याला तळून घ्यायची आहे. त्यानंतर मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल हा घरगुती काळा मसाला आहे माझ्याकडे, तर तो घेतलेला आहे मी 1.5 चमचा. त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी चिंच आणि थोडासा गूळ घेतलेला आहे. तर इथे मी कांदा आणि खोबरं हे सगळं मिक्स करून तेलावर छान असं भाजून घेतलेलं आहे. आता आपण कटाची आमटी करायला घेऊयात. आता आपण हे मिक्सरला छान असं बारीक करून घेऊयात, ह्याचं वाटण करून घेऊयात. इथे बघा, आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन सगळं वाटण करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं. आता आमटी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवले. तर आता आपण त्यामध्ये तेल घालूया. तर इथे मी 4 चमचे तेल घातलेलं आहे. तर आपलं आता तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण ही कढीपत्त्याची पाने टाकणार आहोत. त्यानंतर हे वाटण टाकणार आहोत. आता याला छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये हे पाणी टाकणार आहे आणि छान याला असं तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आपण हे जे मसाले घेतले ते सगळे यामध्येच टाकणार आहोत. आणि ह्यालाही छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथे बघा, आपली छान अशी पेस्ट तेलावर परतून झालेली आहे आणि ग्रेव्हीलाही छान असं तेल सुटलेलं आहे बघा इथे. आता आपण डाळीवरचं जे पाणी काढून घेतलं होतं ते ह्यामध्ये टाकणार आहोत.
आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, तर हे यामध्ये टाकणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाकू शकता. तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. तर मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे यामध्ये. आता एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे बघा, आपण आमटीला 5 ते 7 मिनिटं छान अशी बारीक गॅसवर उकळी काढून घेतलेली आहे. आपली कटाची आमटी आता छान तयार झालेली आहे. हे बघा किती छान दिसते. मस्त अशी झणझणीत झालेली आहे आमटी आपली. तर इथे आपली कटाची आमटी छान अशी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.